मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। आज चांदवड येथे नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे। थोड्याच वेळात सभा सुरू होणार असून तत्पूर्वी आपण भाजपच्या काही कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलेला आहे। पाहूयात ते काय म्हणाले। नमस्कार, आज दिंडोरी लोकसभेचा एक आढावा आपण घेतोय। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, तर आपण त्यांना विचारू की नेमकं दिंडोरी लोकसभेच्या मतदारसंघामधून केंद्रीय मंत्री आरोग्यमंत्री भारतीताई पवार यांच्यासोबत आज बरीच यंत्रणा राबते, परंतु खरोखर भारतीताई पवार यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये खरोखर काय काम केलं तर आपण जाणून घेऊयात। 2 मिनिटे सर, सांगाल तुम्ही की खरोखर भारतीताई पवार यांनी दिंडोरी लोकसभेमध्ये मतदारसंघामध्ये काय काम केलं? माननीय आमच्या नेत्या केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार आणि आत्ताच्या आमच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार या नक्कीच निवडून येतील, कारण त्यांनी मागच्या 5 वर्षात एक सुशिक्षित डॉक्टर असलेला कॅन्डिडेट आणि एसटी मतदारसंघातनं आदिवासी बहुल भागातनं साधारणतः 19,000 कोटीचे दिंडोरी लोकसभेत कामं केले। म्हणजे ज्या दिंडोरी लोकसभेत मागच्या काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळात 19 कोटी पण आले नसेल, त्या मतदारसंघात 19,000 कोटीचे कामं माननीय मंत्री भारतीताई पवार यांनी केले। त्याचसोबत आदिवासी विकासाचे कामं असतील, कोरोनात त्यांचं आपण बघितलं असेल, मोदीजींनी उल्लेख केला का पूर्ण जगात जी कोरोनाची लहर असताना कोरोना सगळ्यात चांगला मनसुखभाई मांडविया यांच्या सोबत भारतीताई पवार, डॉक्टर भारतीताई पवार यांनी खूप मोलाचं सहकार्य या पूर्ण युनिटमध्ये केलं। त्यामुळे भारतीताई पवार या खूप चांगल्या थोडीशी शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आहे भारतीताई पवार यांच्याविषयी। कांदा प्रश्न असेल तर याविषयी कोणी सांगेल, बोलेल? नाही, कांद्याचा प्रश्न असा आहे प्रामुख्याने तर त्या भागामध्ये लासलगाव असेल, निफाड असेल किंवा सटाणा असेल, इथं कांद्याचा प्रश्न, कारण की कसं आहे का शेतकऱ्यांविषयी नरेंद्र मोदी हे कामच करताय। कारण की तुम्ही बघितलं असेल का थेट त्यांच्या अकाउंटपर्यंत याच्या आधी कधीही पैसे शेतकऱ्यापर्यंत जात नव्हते। आता तुम्ही बघितलं असेल का गेल्या 3 वर्षात 27,000 रुपये थेट प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला गेले। म्हणजे नरेंद्र मोदींचं मुख्य कामच आहे का थेट शेवटच्या माणसापर्यंत सगळ्या योजना, म्हणजे तुम्ही रेशन योजना असेल किंवा शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटवर पैसे असतील किंवा वॅक्सिन असेल, जे पण त्याच्यानंतर तुम्ही मेडिक्लेमचं पण जे काम असेल ते थेट माणसापर्यंत नेण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं। आणि जेव्हा शेवटच्या माणसापर्यंत काम जातं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कमी होतो, तर भ्रष्टाचार व्यतिरिक्त काम करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केलाय। आणि त्याच्यात कसं आहे माहिती का प्रत्येक जण आपल्या विचारानुसार करत असतो। आज जर कांदा शेतकऱ्यांना त्यांच्या मोबक दरात भेटतोय आणि त्यांना सुविधा आणि बाकीचे तुम्ही कस्टर पण बघितले असेल, म्हणजे द्राक्षाचे असतील, कांद्याचे असतील, या सगळ्या सबसिड्यांचं सगळ्यात जास्त काम हे दिंडोरी मतदारसंघात झालेलं आहे। आणि त्याचबरोबर जर तुम्ही सगळेजण निगेटिव्ह बोलताय कांद्याविषयी, पण कांद्याविषयी पॉझिटिव्ह मी एक असं बोलू शकतो का पूर्ण भारतात आज तुम्ही असेल, मी असेल, प्रत्येकाच्या घरात कांदा 10 ते 15 रुपये किलोनी येतोय। मग तुमचं असं म्हणणं आहे का सगळ्या नागरिकांना भारतातल्या तो कांदा 70-80 रुपयांनी भेटावा, असा माझा उलट प्रश्न आहे। त्याच्यामुळे पॉझिटिव्ह कामांविषयी कोणीही बोलत नाहीये, सगळं निगेटिव्ह, कारण की त्यांच्याकडे काम करायला नाहीच आहे। कारण की तुम्ही नरेंद्र मोदींचं थेट काम बघितलं असेल, मी नरेंद्र मोदींवर बोलतो का 50 वर्षापासून काँग्रेस जे सरकार होतं त्याच्यामध्ये लोखंडी डबे होते। तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल, आज वंदे भारत सारख्या एसी ट्रेन 41 पूर्ण भारतामध्ये चालू झाल्या। जर तुम्ही प्रत्येक रेल्वे स्टेशनवर गेले तर सरकते जिने असतील किंवा लिफ्ट असतील, म्हणजे योजना किंवा रस्त्यांवरती कोणीही बोलत नाही, फक्त एक छोटासा विषय ते घेऊन चालताय, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी ते सोडताय। तर असं शेतीमालाला भाव नाही असं शेतकऱ्यांचे, आणि आमच्या पिकाला रास्त भाव द्यावा अशी शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी येते, याविषयी काय सांगाल? नाही, विषय कसा आहे, आत्ताच तुम्ही बघितलं असेल 8 दिवसापूर्वी त्याच्यावरती तोडगा केंद्र सरकारने काढलेला आहे। 1 लाख टन कांदा हा विदेशामध्ये त्यांनी निर्यातीसाठी 6 देशांमध्ये खुला केलाय। तर हळूहळू सगळ्या गोष्टी होतील, कारण की सरकारला निर्यात पण बघायची आहे आणि भारतातल्या जनसामान्य लोकांना पण तो स्वस्त दरात कसा भेटेल, या दोन्हींचं कॅल्क्युलेशन करून तो विषय करायचा। कारण की एकाची साईड घेऊन एकाला नाराज नाही करू शकत, कारण की समतोल राखायचा। तर समतोलामध्ये थोडाफार विचारांमध्ये मतभेद असतील असं मला वाटतं। यात पण आपण बघितलं तर माननीय मोदी सरकारच याला चांगलं उत्तर देऊ शकतं। म्हणजे हा कांद्याचा प्रश्न फक्त आता 5 वर्षात आला किंवा याच वर्षी आला असं नाही, हा कायमचा प्रश्न आहे। याच्यावर सरकार पडलेले 1992 ची निवडणूक बघितली तर याच्यामुळेच आपण
इतका जनता दलाचा विषय आला होता. त्याच्यामुळे कांदा प्रश्न हा काही नवीन नाहीये आणि कांद्याला याही वेळेस सरकार पडेल असं वाटत नाही. बिलकुल नाही. त्यामुळे कांदा प्रश्न हा काही नवीन नाहीये. कांदा प्रश्नावर माननीय देवेंद्रजींनी खूप चांगली त्या दिवशी भाषणात सांगितलं का माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जे सरकार कांदा प्रश्नावर एक चांगलं मेकॅनिझम तयार करतंय, जेणेकरून शेतकऱ्यांकडे जो कांदा येईल तो नाबार्ड घेतोय आणि आता घेतलाय. 19 लाख मेट्रिक टन कांदा या सरकारने नाबार्ड मार्फत घेतलाय. काँग्रेस सरकारने याच्या आधी नाबार्ड पण माहित नव्हतं आणि कधीच काही घेतलेलं नव्हतं. सरकार शेतकऱ्याकडनं इतका मोठा कांदा सरकार खरेदी करतोय असं आता याच्या आधी कधीही घडलं नव्हतं. हेच सरकारमध्ये ती हिंमत आणि ह्याच सरकारमध्ये ताकद आहे. थोडं इंटरेस्ट कांदा नाबार्डनी घेतलाय की नाफेडनी घेतलाय? नाफेड सॉरी नाफेडनी पण घेतला आणि NCCF पण घेतला. NCCF त्याची पण लिस्ट लवकर जारी होईल. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून भारतीताई पवारांनी केलेलं एखादा प्रोजेक्ट इथं मोठा उभारला असं काही आहे? फार मोठा प्रोजेक्ट सांगता येईल म्हणजे ड्रायपोर्ट. तो दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निफाड तालुक्यात ताईंनी चालू केलाय आणि त्यातले त्यात रस्ते, तो चेन्नई सुरत हायवे जो आहे तो दिंडोरी मतदारसंघातून अर्धा ग्रीनफील्ड जो हायवे तो दिंडोरी मतदारसंघातून जातो. आणि विरोधी जे आहे ते शेतकऱ्यांना आमच्या विरोधात बोलायला सांगताय. पीक विमा काढला आपण 1 रुपयात काढलाय, बरोबर. आणि नंतर जे आहे कांद्याचा प्रश्न तुम्ही म्हणतात, त्यातले त्यात सगळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांची लाभार्थी आहे केंद्र सरकारच्या योजनांचे. पण जे काही विरोधातले सरकार आहे म्हणजे जे विरोधात बसलेले ते आमच्या विरोधात त्यांना कांदा 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 या प्रकारे हे करत आहे. मला तर असं सांगता येईल सर का भारतीताईंकडे आरोग्य विभाग होतं आणि कोरोनामध्ये तुम्ही त्यांचं उल्लेखनीय काम तर बघितलंच आहे. त्याचबरोबर वणी असेल, दिंडोरी असेल, त्याच्यानंतर पेठ सुरगाणा असेल, इथे पहिले 20 खाटांचे दवाखाने होते शासकीय रुग्णालय. तिथं आज काही ठिकाणी 60 झाले, काही ठिकाणी 80 झाले, काही ठिकाणी 100 झाले. म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा औद्योगिक सेवांमध्ये विकास होतोय. पण तो विकास फक्त एका छोट्या मुद्द्याखाली लपवला जातोय असा माझा विरोधकांवर आक्षेप आहे. भाजपकडून पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीच का? नरेंद्र मोदी हे आमचे नेते ज्यांना G20 मध्ये आपण आंतरराष्ट्रीय लेवलला G20चं आपण प्रतिनिधित्व केलं. आणि एक मी प्रामुख्याने मुद्दा आपल्याला प्रकर्षाने सांगू इच्छितो. जेव्हा रशिया युक्रेन वॉर सुरू होतं तेव्हा आपल्यावर दबाव होता की आपण रशियाकडनं तेल घेतलं नाही पाहिजे, म्हणजे आपण खरेदी केली नाही पाहिजे. आणि ते तेल जर आपण थांबवलं असतं तर इकडे किती महागाई वाढली असती. कारण पेट्रोलचा आपण डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणतो, ती सर्व महागाईवर फरक पडतो पेट्रोलच्या भावांचा. आणि झालं तर दिंडोरी मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर भारतीताईंनी, मी एक मुद्दा स्पष्ट करतो, कृषीमध्ये भारतीताईंनी पीक विम्याचे भरपूर कामं केले, ड्रायपोर्ट आणले, शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले, शेतकऱ्यांसाठी त्यांनी गुन्हेही अंगावर घेतले. पण विरोधकांना हे मुद्दे दिसत नाही. विरोधकांना एकच मुद्दा दिसतो. परत दुसरा मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपला हा हायवे झाला, सुरत हायवे झाला, तो ग्रीनफील्ड मध्ये बनतोय. परत 19,048 कोटींचे काम दिंडोरी मतदारसंघात झाले. इतके हे काम सर्व पूर्ण आपल्या रेकॉर्डवर आहे आणि ते कामं झाले. आणि विरोधक कोणते मुद्दे असे म्हणतात की त्यांनी कामं नाही केले. आणि मोदी साहेबांनी त्यांचं कोरोनामध्ये जे कामं केले त्याबद्दल विशेष कौतुक केलं. इतके सारे कामं करून जर आपण एक मुद्दा जर पकडून जर नकारात्मकच विचार करणार असाल तर आपण कोणती आपल्या मतदारसंघाची प्रगती कराल, आपण जनतेला काय दाखवताय, हा माझा प्रश्न. भास्कर भगरे हा एक नवीन चेहरा केंद्रीय मंत्र्यांसमोर आहे. एकंदरीमध्ये भारतीताई पवार याच्यासाठी कसं बघतात? नाही, नक्कीच भास्कर भगरे जरी असेल तरीही या भारतीताईंना काही बिलकुल अडचण होणार नाही. खूप चांगल्या मताधिक्यात भारतीताई निवडून येणार आहे. फक्त याचा बाहू केला जातोय भास्कर भगरे आणि भारतीताई याच्यात उलट कॉम्बिनेशनच नाही. एक डॉक्टर असलेला, MBBS असलेला, चांगला नावाजलेलं शिक्षण घेऊन राज्याची लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करणं आणि तेही वेगवेगळ्या देशात जाऊन आपण आरोग्य क्षेत्रातली वेगवेगळे दिंडोरी लोकसभेतले कामं बघितले. ते खूप असे कामं केलेले आहेत ताईंनी का ज्याच्याने आम्ही नक्कीच चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आहे आणि भारतीताई खूप चांगल्या फरकाने निवडून येतील आणि परत केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री होईल ही आम्हाला नक्की आशा आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.